आपण या पराशामध्ये बघू बिमेत इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपला अकेदा अकेदा म्हणजे सॅक्रिफाईस जो इस्हाक अभिनू आपले फादर होते इस्हाक अभिनू त्यांनी सॅक्रिफाईस तयार झालेले आहे कशाला की हशेमने त्याला सांगितलंय पण इथं आपण बघू की इथं अव्राम सारा या सर्वांचे सर्वात चांगले क्वालिटीज दिलेत पण बघू इथं या पराशामध्ये की सारा मेनू यांचा हे वाढतात या पराशामध्ये. ओके. 127 इयर्सचे असतात ते वाढतात आणि त्याने असं की स्नेहाय सारा म्हणजे दोन टाईपचे लाईफ्स होते. एक पहिले पोरगा व्हायच्या पहिले आणि दुसरा पोरगा झाल्यानंतर. पण इथं बघू की आपल्या तोरामध्ये बघायला गेलं तर सर्वच ऑल द टाइम की सारा यांचं काय कारण होतं इथं. तर आपण ऑल द टाइम बोलतो जे काय हशीम करते ते त्यांनी टाइमावरती करते आणि ते चांगल्यासाठी करतो. जरी माणूस बोलला अरे ती का वारली तर काय काय जण बोलतात की सैतान येऊन काय बोलला तिला की सैतान येऊन बोलला की आपलं हे आहे, काय बोलतात तुझं पोराला म्हणजे हे केलं सॅक्रिफाईस केला. माणूस एवढा वर्ष थांबलेला ती 90 इयर्स तिला पोरगण होते. 90 वर्ष ती थांबलेली पोरासाठी आणि जिथपर्यंत पोरगा आला तर काय करते अब्रामा बिनू सॅक्रिफाईस करते त्याला आणि त्याला धास लागला ती कोणती शॉक लागला आणि तिने काय केला तिची लाईफ निघून गेली. काय काय जण बोलतात दुसरा किती हॅपी झाली त्यामध्ये की तिचा पोरगा सॅक्रिफाईस झाला. सैतान मुतारी झाला सॅक्रिफाईस झाला तर ती हॅपीनेस मध्ये असेल की तिचा तिचा हे निघून गेला सोल निघून गेला. म्हणून आपण ऑल द टाइम ट्राय केला पाहिजे कुठल्या माणसाला कुठली चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट डायरेक्टली नाही बोलली पाहिजे. होऊ शकते तो माणूस एवढा खुशीने येईल आणि कसं शरून तो त्याचा लाईफ मिस होऊ शकते याच्यामध्ये. ओके. निघू शकते म्हणून ऑल द टाइम हवं बोलला पाहिजे. आपल्याला माहिती आहे असं झाला कोण एक्झाम्पल आपल्याला सर्वांना आठवण आहे की काय काय जण लोटो किंवा आपल्या काय म्हणतात आपल्या लोटो आपला हे बोलतात काय बोलतात आपला ते कार लॉटरी. घसतात आणि त्यानं ती आपलं हे काय होतं प्राईज भेटतो. ओके. आज माणसं कधी काय करतात लॉटरी काढतात. ओके. त्यामध्ये प्राईज भेटतात. किती जणांचे असे हे झालेत की त्या लोकांनी शॉकनी मेलेत ते लोक त्यांना माहिती पडलं की एवढे मिलियन ते लोक जिंकलेत. ते लोक शॉकनी मेलेत का की त्या प्रत्येक माणसाचा हार्टचा लिमिट असतो तो किती हॅपी होऊ शकतो आणि किती सॅड होऊ शकतो त्यामध्ये. असं म्हणून जर कुठल्या माणसाला हॅपीनेसची कुठली गोष्टी बोलायचं आहे किंवा काय बोलायचं आहे ट्राय केला पाहिजे नाही डायरेक्टली त्याला बोलायला का की होऊ शकते तो त्या शॉकने का होईल त्या शॉकने तो आपला कशाला मरू शकते. म्हणून ऑल द टाइम माणसाने ट्राय केलं पाहिजे कुठल्या घरी पण बायकोला येते किंवा बायको नवऱ्याला येते कुठली हे काय बोलतात हॅपी हे देते. आज त्यांनी काय केलं पाहिजे ट्राय केलं पाहिजे याच्यामध्ये आपला हळू बोलला पाहिजे आपल्या आठवण असा असा केलेला असा असा झाला आणि त्यामध्ये असा जर असं झाला बघ किती आपण बघू तसं म्हणजे झालं जिंकू पण मी चेक करीन हळू त्याप्रमाणे ती बोलले पाहिजे. पण इथं आपण बघू की बेमेत सराई मेनो ही फर्स्ट वारली. ओके. त्या टायमात असा होता की आपले सर्व जे इमोतेनू म्हणजे जर बघायला गेलो हवा सरा रिफ्का राखेल लेआ हे सर्व त्यांच्या नवऱ्याच्या पहिले या वर्ल्ड मधून निघून गेले. तिथं मी प्रश्न विचारलाय की का असा त्या टायमाला झाला की असं नाही की प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे नाही माणसाचे आतमध्ये त्याला कोणता राग असला पाहिजे की माणसांमध्ये जर बघायला गेलो तर ते कमी क्वालिटीज असतात कोणता राग आला सॉरी बोला निघून जातो. पण एक्झाम्पल बायकांमध्ये थोडा हे प्रॉब्लेमॅटिक आहे की त्यांना कोणच्यावरती राग आला तर ते वर्षानुवर्ष सोडत नाही हा राग. आणि ही गोष्ट चांगली नाही असेल आहे की जसा माणूस दुसऱ्यासोबत वागतो दुसऱ्या माणसावरती अरे बोलते ह्यांनी मला असा केला आणि इथं काय झालेला ते बघायला गेलो सराई मेनोने तिची हगार म्हणजे सौतेरी बायको जी होती म्हणजे अब्रामोविच अजून एक बायको होती हगार तिच्यावरती तिने लय राग केला हे केला नको ती पण तिला त्रास द्यायची. तर ती काय बोलली हशीम तुला बघून घेईल जे काय होईल ते सूर्य माणसाला बोलायला अरे हशीम तुम्हाला बघून घेईल अरे हशीम आपला सेफेर तुरा तुम्हाला हे करेल मशिदा इकडे बघेल तुम्हाला काय असूर आहे. मग ते इथं जर माणूस दुसऱ्या माणसांवरती जसा स्पेशल तो दिन म्हणजे जजमेंट आणतोय असं की त्या जजमेंटने त्याला पनिशमेंट भेटू शकते की असुऱ्या माणसाच्या रिझनमुळं कोणाला पनिशमेंट भेटायला. म्हणून आपण एक्झाम्पल बघायला गेलो जर रात्री झोपायला जातो तर आपण बोलतो
रिबोनो हरेनी मोखेल बेसोलेach, म्हणजे मी सर्वांना माफ करतो का, की जर माणूस कोणाला माफ करून झोपत नाही किंवा काय नाही झालं की त्याच्या अंगावरती ती अगेन्स्ट येऊ शकतो ती तो राग नाखोन ती हगार जी साराई महिन्याची हे होती अब्रामची दुसरी बायको होती ती तिला एकसारखा त्रास द्यायची काय करायची बघ माझ्याकडे पोरगा आहे चल मी आता दूध भरायला चालले दूध आणायला चालले लहान पोराला त्याचे आता मी कपडे बदलतोय त्याला आंघोळ घालतोय आणि तिला ऑल द टाइम सराला ती लय त्रास द्यायची म्हणून तिला तिच्यावरती लय हे होता राग होता पण इथं आपण बघू की ते राग अगेन्स्ट कोणच्या उभा राहिला जो माणूस दुसऱ्यावरती राग करतोय ना ज्यांनी खरा प्रॉब्लेम केलाय म्हणून जर ऑल द टाइम माणसावरती कोणाला राग असेल काय असेल ट्राय केला पाहिजे साईडला ठेवला पाहिजे जसं आपण बोललो रात्री झोपाच्या पहिल्या बोललो रिबोनेश्वरला हरेनी मोखल बेसवल्या कोण मिशी हीच होती म्हणजे कोणी जेणे कोणी मला राग दिला असेल किंवा राग मला हे केलं असेल किंवा मी कोणच्यावरती रागवलं असेल माफ कर सर्वांना मला पण माफ कर आणि त्याला पण मी माफ करतोय असं दिलंय का की लो याने शदम शू मदम बिसिबाती म्हणजे कुठलाच माणूस माझ्या रिझन मुळे त्याला पनिशमेंट नको देऊ का की असं नाही की जेव्हा दुसऱ्या माणसाला तुझ्यामुळे पनिशमेंट देतात असं की ती पनिशमेंट त्या माणसावरती पण उतरवतो ज्या माणसाने त्याला माफ नाही केलंय तर म्हणून जर प्रत्येक माणसाने बघितलं की त्याला काय प्रॉब्लेम आहे कोणच्या बरोबर काय नकोन तो बरोबर नव्हता त्यांनी तुझे पैसे परत नाही दिले नकोन त्यांनी असं असं आहे पण प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे ट्राय केलं पाहिजे कंडिशन मध्ये की त्याला माफ करायला का की जेव्हा तो माणूस दुसऱ्या माणसाला माफ नाही करत आता असं लिहिलं आहे की ते अगेन्स्ट त्याच्या येऊ शकते ही सर्व गोष्टी सर हे म्हणून जर कुठल्या माणसाने एक्झाम्पल त्याला हे नाही दिला ओके दुसऱ्या माणसाने त्याला काय गरज होती एक्झाम्पल हेल्प करायची आणि त्याने नाही केली हेल्प आणि त्याला माहिती आहे की त्यांनी काय केली मला हेल्प म्हणजे बरोबर नाही केले म्हणजे तो करू शकत होता तरी पण काय केलं त्यांनी हेल्प बरोबर नाही केली आता इथं या कंडिशन मध्ये त्यांनी त्याला माफ केलं पाहिजे जरी मला माहिती आहे की तो करू शकत होता ते उलटा होऊ शकतो तू तुझ्याकडे मागायला आला हेल्प तू बोलशील काय अरे मला आठवण आहे जेव्हा मला खरीच मदत पाहिजे होती तेव्हा काय केला तुम्ही मला मदत नाही केलीस आणि मला माहिती होतं की तुझ्याकडं पॉसिबिलिटी होती म्हणजे हो तू मदत करू शकतोस नाही जर असं नाही की जर प्रत्येक माणूस या लेवलला येईल की तो सर्वांना माफ करते तो कधीच कोणत्या माणसावरती कपट ठेवत नाही की हा मला असं केलास माझ्या पोरांना असं केलास मी असं केलास सोडून टाक जे काय झाला झाला पण माणसाने पुढे गेलं पाहिजे का की आपण पहिले पण बोललो हा जो क्वालिटी आहे तो त्याच्या अगेन्स्ट उभा राहू शकते त्या माणसाच्या म्हणून माणूस बोलतो अरे मी एवढं चांगलं करतोय आणि हे करतोय पण तरी पण मला काय तरी पण मला एवढा त्रास का होते की का की तू अजून त्या माणसांना माफ नाही केलं म्हणून आपण किपूरला पण बघू आपण हशिमकडे माफी मागतो त्या पहिले काय लिहिलंय जा तू दुसऱ्या माणसांकडे पहिले माफी माग नाही तू स्वतःच्या याच्यावरती माफी मागू नको हा की आपण इथं सर्वांना माहिती आहे की विवेक खरी माफी म्हणजे जेव्हा तो स्वतः माणूस माफ करतो तर हशिम बोलतो अरे जर हशिमला त्या माणसावरती पण राग असेल काय चुकी त्यांनी केली ओके काय मिचवा किंवा काय नाही केलं तर हशिम बघतो अरे हा माणूस तर सर्व माणसांना माफ करतोय ह्याला पण आपण माफ करूया आज ही गोष्ट इम्पॉर्टंट प्रत्येक माणसाने अकाउंट मध्ये घेतली पाहिजे परशात खाय सारा आपण परशामध्ये बघू व्यवहार जकीन बाबा आम्ही विरेशत अब्राम बकोल असं की म्हणजे बकोल असं की अब्राम पोरगी पण होती ओके नाही फक्त एक पोरगा होता बिरेख बकोल बिकोल तिचं नाव होता बकोल असं आपल्या मेफरशिप मध्ये आपल्या थोराचे जे एक्सप्लेनेशन देतात त्यामध्ये आणि ती कधी वारली जेव्हा सराय मेनू वारली त्यासोबत ती पण वारली ती पोरगी होती पण आपण बघू हशिमने त्याला पुरी ब्लेसिंग दिलेली पुरी ब्लेसिंग दिलेली मी मागच्या 2 हफ्ते पहिले 3 हफ्ते पहिले मी ठिकाणी प्रश्न विचारला की कसा होऊ शकते माणूस ऑल द टाइम नमाज करतोय आणि असं नाही की तोरा स्टडी करतोय पण त्याला 100% हॅपीनेस नाही भेटत या वर्ल्ड मध्ये 100% सक्सेस नाही भेटत आहे तो बोलते एकच रिझन आहे बोलते त्यामध्ये का की असं नाही का तोरामध्ये लिहिलंय जो कोण तोरा मिचत पाहतोय त्याला सर्व भेटलं पाहिजे जो कोण आपले तोरा स्टडी करतोय त्याला सर्व असलं पाहिजे वर्ल्ड मध्ये पण होऊ शकते आपण बघतो किती माणसं तोरा स्टडी करतात आणि त्यांचा सक्सेसफुल नाही त्या ह्याच्यामध्ये असे बोलते फक्त एकच रिझन आहे ह्याच्या मग बोलते काय की असं आहे की अशे राबत आहेत हशेम पे सिमखा म्हणजे जेव्हा तू हशेमला वर्क करतील हशीमशी नमाज करशील हशीमचा प्रत्येक चांगली गोष्ट करशील जे मिचवत करतोय ते हॅपीनेस मध्ये करतोय नाही मी आता मिचवा कशासाठी करतोय
काय आता 10 माणसं जायला लागतील म्हणून चल जाऊया, चल काय करूया आता, नाही तर बोलतील आला नाही, मदत नाही केली, हे नाही केला. आज म्हणून आपण बघू, हे प्रत्येक जे मिचवत आहेत जे माणूस करतो, ते असं लिहिलं आहे की हॅपीनेस मध्ये केलं पाहिजे. की जेव्हा माणूस मिचवत नाही करत, तर असं लिहिलं आहे की ते मिचवत त्याला त्याच्या अकाउंट मध्ये नाही. म्हणजे माणूस बोलायला चल मी हेल्प करतो कोणला, पण कशाला हेल्प करतो की सर्व माणसं बघतायत. जर मी चॅरिटी करतो कशासाठी, की मशिदीमध्ये माणसं बघताय, अरे हा किती माणूस पैसे देते, चॅरिटी देते. नाही नाही, तर बघितलं नाही पाहिजे. इथं 100% चॅरिटी कशी केली पाहिजे, किंवा हेल्प कोणाला करतोय, किंवा कुठलं चांगला काम करतोय का, की हशिमनी सांगितलंय म्हणून आपण बघू किती माणसं बघू तोरा स्टडी करतात, सर्व करतात, पण त्याच्याकडे सक्सेस नाहीये. किंवा नमाज करतात पुरा लाईफ मध्ये, त्यांना प्रॉब्लेम्स आहेत का, की काय काय ऑलमोस्ट ऑलमोस्ट माणसाचा हे काय असतं की दुसऱ्यांना दाखवासाठी, दुसऱ्यांना दाखवासाठी ते मिचवत करतात किंवा तोरश्री करतात. तर इथं त्या तोरश्रीला सक्सेस नाही आहे. तो असं की अब्राम जकेन बाबा यामीम, म्हणजे असं की अब्राम हा जकेन, अब्राम म्हणजे हे होता काय म्हणतात, आजारी होता, नाही आजारी होता, म्हातारा माणूस होता. तो त्याचे सर्व दिवस घेऊन परत आलेला. म्हणजे चाललं की आपला 120 इयर्स नंतर प्रत्येक माणूस वरती येईल, आणि त्याला विचारते काय केलंस, आणि असं नाही की प्रत्येक दिवशी त्याला विचारतील या दिवसाचा तुझा काहीतरी एम होता, तो पुरा का नाही केलास. म्हणजे नमाज, फिलिंग, चॅरिटी, तेलीम, चोराचा स्टडी त्यांनी केला की नाही, चांगली कामं केली की नाही, चॅरिटी केला की नाही, हे सर्व प्रत्येक माणसाने थोडा थोडा प्रत्येक दिवशी केला पाहिजे. ओके. पण माणूस कधी कधी काय बोलेल, चल आजचा दिवस नाही केला काय फरक पडतो, असं नाही की तो दिवस त्याला ब्लँक येईल. पण इथं अब्राम अभिनूच्या असं लिहिलं आहे की अब्राम जक्केन बाबा यमीन बिरेखत अब्राम बकूल. म्हणजे हशिमनी त्याला सर्व दिलं का, की त्यांनी त्याचे सर्व दिवस 100% करून काय केला, पश्चिमकडे आलेला. त्यांनी म्हणजे फुल पुरा दिवस त्यांनी त्याचा टिकून, जे बोलतात आपण रिपेअर करतो, ते रिपेअर करून केले बरोबर. नाही एक दिवस तेलीम वाचते आणि दुसऱ्या दिवशी तो तेलीम वाचत नाही, एक दिवस फिलिम बांधते आणि दुसऱ्या दिवशी नाही वाचत नाही. प्रत्येक दिवशी त्यांनी ऑल द टाइम ते मिtzvot जे प्रत्येक दिवशी माणसाने केले पाहिजे ते बरोबर करायचा. शबात म्हणजे शबात, संडेला नमाज बरोबर, संडे फिलिन बरोबर म्हणजे फिलिन, सिसीद म्हणजे सिसीद नाही. एक दिवस बोलायचं चल मला आज मूड आहे फिल्म बांधतो, मी बांधतोय, उद्या नाही. असं नाही की जसं म्हणजे त्या डायरी मधलं तो पान फाडून काढतोय. जर त्या दिवशी तो मिचवत पुरे नाही करत आहे, असं नाही की तो ब्लँक करते ती डायरी. असं होईल की वरच्या वर्ल्ड मध्ये येईल, त्यांना बोलतील एक्झाम्पल आजची तारीख आहे 11 तारीख, ओके, 11/13, 13 तारीख आहे, 11वा महिना आणि 2025, तर दाखवतील अरे आजचा दिवस तर पुढे झोपून काढलास, फिलिंग पण नाही बांधलीस, चल हा पेज बाहेर काढ. होऊ शकते की त्याची डायरी जी 120 इयर्सची असेल, ती त्याला डायरी किती दिवसाची दिसेल, हो ते 10 दिवसाची दिसेल किंवा 1 वर्षाची दिसेल त्याला. का, की बाकीची पानं ऑलमोस्ट त्याने काय केलं, फक्त कामाला गेला, घरी आला, खाल्ला आणि झोपून राहिला ह्याच्यामध्ये. असं नाही की एक ज्यूज माणूस होता आणि तो कुठं आला, आपल्या अं, एक सिटीमध्ये आला. तर तिकडं बघितलं त्या सिटीमध्ये सर्व ज्यूश माणसं असलेली नाही, सर्व बेस्ट क्वालिटीमध्ये होते. म्हणजे बेस्ट क्वालिटी म्हणजे सर्व तोराशडी करायचे, आणि सर्व असे म्हणजे म्हातारी माणसं, दाढी सफेद, आणि पुरा दिवस तोराशडी, मशिदी उघड्या, तिकडे पण तोराशडी, नमाज करायचे, सर्व करायचे. तर तो तिकडं म्हणजे फिरायला आलेला, फिरून बिरून झाला. तर एंडला त्यांनी काय बघितला, आपला कब्रस्तान. सर कब्रस्तानवरती पण राऊंड मारून बघूया तिकडं काय चालू आहे. तर कब्रस्तानामध्ये एंट्री करतं, आणि तिकडं बघतं ते काय, आपली कबराची पाटे असतात जे तिकडं लिहिलेलं आहे काय. मग ते एकाचे वय आहे 10 वर्ष, एकाचं वय आहे 5 वर्ष, एकाचं वर्ष आहे 5.5 वर्ष, एकाचं वय आहे 11.5 वर्ष, 12.5 वर्ष, 20 वर्ष, एकाचं वय आहे 25 वर्ष, जास्तीत जास्त त्यांनी बघितला. तर तो टेन्शन मध्ये आला, बोलते अरे असं कसं होऊ शकते. मग ते असं कसं होऊ शकते की मी बघितलं सिटीमध्ये प्रत्येक काय इथं फिरतायत म्हातारी माणसं, पण इथं कब्रस्तानात सर्व जवान जवान माणसं, पोरं मेलीत. असं कसं होऊ शकते. सो त्याने काय केला, त्यांनी तिकडचा जो मेन कब्रस्तानाचा माणूस होता त्याला विचारला, अरे मला समजत नाही बोलते, या कब्रस्तानावरती सर्व काय लहान लहान मुलांना पुरलाय बोलते, असं काय लिहिलंय बोलते. तर ते बघ मी तुला सांगतो. इथं भाऊ कसे, हा हा जो सिटी आहे तो थोडा मिचवच आहे. आणि इथं इकडचं ट्रेडिशन काय आहे, की प्रत्येक टायमाला
जो कोण मुलगा बर्थ होतोय त्याचा तारीख लिहितात आणि त्या तारखेपासून त्याला डायरी देतात. आणि तो काय करतो, प्रत्येक त्या डायरीमध्ये एक्झाम्पल जो बर्मीचा येईल त्यापासून तो लिहायला लागतो. मी या दिवशी 2 तास तोराचा स्टडी केला, अजून 1 तास नमाज केली, अर्धा तास मदत केली. तो दुसरा दिवस आला, मी 1.5 तास नमाज केली, 3 तास तोरा स्टडी केली. आणि असा तो त्या डायरीमध्ये लोचचा लिहितो तिकडं. आणि असं की जेव्हा तो पोरगा किंवा जो माणूस आहे जो 120 इयर्स नंतर मरतो, असं काय करतात, कॅल्क्युलेट करतात सर्व दिवस त्याचे. आज 4 तास, 5 तास, 10 तास, इकडचे 15 तास, इकडचे 2 तास, इकडचे 7 तास. मग ते सर्व कॅल्क्युलेट करून काय करतात, बोलते ते लोक इयर्स मध्ये लिहितात, वर्षामध्ये किती तयार होतं. म्हणजे जर माणूस 2 तास दिवसाचा तोरा स्टडी करते किंवा 1 तास, होऊ शकते की तो वर्षातून किती तोरा स्टडी करते, 365 अवर्स फक्त तोरा स्टडी करायचे. म्हणजे एका एका दिवसामध्ये किती हे असतात, तास असतात, 24 आवर्स. म्हणजे होऊ शकते तो किती दिवस त्यांनी वर्षामधून तोरा स्टडी केला, व ते 2 दिवस फक्त किंवा 3 दिवस जास्ती असतं. एक्झाम्पल बोलतोय, किंवा 10 दिवस, 1 महिन्यात तोरा स्टडी केला. जसं आम्ही लोक मोजतो. आणि जसा एक्झाम्पल 120 इयर्स नंतर आला, तर एक्झाम्पल झाले त्याचे 1 महिना, त्यांनी 100 महिने हे केला. ओके, त्यांनी थोडं स्टडी केला. जर की 12 मंथ्स इंटू एक्झाम्पल 10, तर 120 होतात. म्हणजे एक्झाम्पल त्यांनी 100 जर केला असेल, म्हणजे 8 वर्षाचा तो पोरगा आहे अजून फक्त. म्हणजे असं नाही की तो पुढच्या वर्ल्ड मध्ये येईल आणि त्याला फक्त तो किती वर्षाचा असेल तिकडं, बोलते 8 वर्षाचा असेल. का की या वर्ल्ड मध्ये फक्त जे माणूस चांगली कामं करतो, मिचवत करतो, तोराशडी करतो, तेच तास मोजून तो पुढच्या वर्ल्ड मध्ये घेऊन जातो. म्हणून त्याला आहे की प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे जास्तीत जास्त टाइम त्याचा काय करायला, जास्तीत जास्त टाइम तोरा मिचवत मध्ये घालवायला. की हो नाही, माणूस नाही बोलू शकत मी पुरा दिवस चोराचा स्टडी करतोय, की त्याला काम पण आहे, घरातली कामं आहेत, फॅमिली आहे, सर्व आहे. पण जेवढा टाइम जेवढा फ्री आहे त्यामध्ये तो तोरा स्टडी करू शकतो. तो अजून मिचवत करू शकतो, नमाज करू शकतो. तर हे सर्व त्याच्या अकाउंट मध्ये एंट्री होईल. की बाकीची सर्व गोष्ट असं कोणालाच आपण एक्झाम्पल बोलतोय बघितलं नाही, जो काय करतो, जो या वर्ल्ड मधून त्याची स्वतःची गाडी घेऊन जातो. आपण बघत नाही की एक माणूस येतात बघतोय काय, तो 500 त्याची गाडी आहे, BMW. ते चल माझ्या कब्रस्तानाची त्या गाडी त्या मागे धावत येते, किंवा त्याच्या बँक अकाउंट त्या मागे धावत येते. मग ते नाही बघते, फक्त शात हलवाया. म्हणजे जेव्हा माणसाला असं जेव्हा पुराला घेऊन जातात, चाललंय की त्या टायमाला फक्त कोण त्याच्यासोबत येतो, तो ते तोरा मिचवतो तो मासीन तो बी. म्हणजे जे माणसाने तोरा गेलाय, मिचवत केले, नमाज केले, चांगली कामं केली, ते सर्व त्याच्यासोबत त्या कब्रस्तानावरती हशीमकडे बोलायला येतील, अरे हा माणूस चांगला होता या वर्ल्ड मध्ये, तर चांगली केली. पण जर त्यांनी काहीच नाही केलंय, नाही गाडी, नाही त्याचा बंगला, नाही त्याचा पैसे, बँक अकाउंट, काहीच त्याच्यासोबत काय मागं येणार नाही. की आपण कधीच बघितलं नाही माणसाच्या सोबत मागं पैसे धावत येतात, अरे एवढा वर्ष तुम्हाला सांभाळलास, तर मी तुला आता पुढच्या वेळ मी सांभाळतो. तो पैसे कुठे ठेवले असतात, अकाउंट मध्ये मागं, त्याला सोडून टाकतात पहिलेच. कधी काही माणूस त्याला की एक दिवशी राब मुर्देखाय तोलेदान हा राब ओबाद्या योसेफचा जावई होता. आणि एक दिवशी त्याने काय केला, सुक्कोच्या पहिले त्यांनी राफकडे घेऊन गेला, एत्रोप घेऊन. राफ तुम्ही चेक करा की चांगला आहे, मी घेऊ काय विकत, नाही घेऊ. तो बोलते ठीक आहे, कशेर आहे, नाही नाही, पण तो उदार आहे, एकदम चांगला आहे की नाही. बोलते तुला काय करत आहे, चांगला आहे, कशेर आहे, मी उदार, चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगला आहे, हे दिलंय रबानी, मी त्याला विकत घेऊन टाक. कुठं बोलते फिरत बसतस तू, हे सर्व एत्रोगिम वित्रोगिम घेऊन. बोलते तुला टाइम आहे हे एत्रोग वित्रोग बघायला आपल्याकडं, ऑल द टाइम नाही माहिती कधी लास्ट डे येईल. जा जाऊन तोराचा स्टडी कर. इथे आपण बघू, जे तोराचे मोठे मोठे स्कॉलर्स होते त्या इथे या वर्ल्ड मध्ये, या गोष्टींमागं धावाचे मागं. आणि आपण ऑल द टाइम काय करतो, अरे इथं बघूया कपडे चांगले भेटतील काय, तिकडे चांगले भेटतील काय, जा एंट्री कर, कपडे घे, बाहेर निघ. तर पण मी पण शर्ट बीट घ्यायला जातो, बघतो 1-2 शर्ट ठीक आहे, चांगले आहेत, बाहेर निघ. कशाला पुरा दिवस त्यामागे घालवतोस खरेदीमध्ये. जा त्यानंतर थोडं अजून एक तेलींचा टप्पा वाच, अजून एक थोडं थोडं स्टडी कर. म्हणून तिथे आपण बघू किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसानी, प्रत्येक टाइम जो आहे, प्रत्येक मिनिट, प्रत्येक हे असतो, तो जर तोरा मिचवतला जो घालवतोय, मिचवा आहे. आणि शब्बातला जर तो तोराची मिचवत पावतोय, ते अजून
1000 टाइम्स तो मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे जर मी एक तास चोराचा स्टडी करतो शबातला, त्यामध्ये कशामध्ये मल्टिप्लाय केला पाहिजे? 1000. की असं की चोराचा जो आपल्याला रिवॉर्ड आहे तो 1000 टाइम हे होतं, मल्टिपल होतं. म्हणजे जर मी आता 2 तास स्टडी केला तर दोन दोन तास 2000 प्रमाणे, काय काय जण म्हणतात अजून तास आहे. आपण एक्झाम्पल घेऊया 1000चा. पण उलटा पण होऊ शकतो. जर तो माणूस शब्दातला लशोनारा बोलतोय, ठरले की ती 1000 प्रमाणे तो लशोनारा बोललाय. जर किंवा तो वाईट काय बोलतोय किंवा काय वाईट अवेरा करतोय किंवा हे, तर की ती प्रत्येक गोष्ट काय कर, 1000 मल्टिपाय कर. तो एक्झाम्पल दिलेलं लिहिलं आहे की प्रत्येक माणसाने त्या खिशामध्ये तेलीन ठेवू शकतो किंवा लाखाचा बुक ठेवू शकतो. ऑलमोस्ट आता बघायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी आरामात त्याला भेटू शकतोय. चले की जेव्हा तो बँकला जातोय, आता एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की बँकमध्ये कधी कधी 1 तास 2 तास 3 तास जायला लागतो. कानामध्ये आपलं उजनीवर टाकू शकतोस आणि काय करू शकतोस, उजनीवर म्हणजे इयरफोन वगैरे काय टाकू शकतो आणि ऐकू शकतो तोराचा हलाखा, आपला पराशत बुवा किंवा प्रत्येक गोष्ट जी मी हे करू शकतो, किंवा बुक घेऊन जा, कुठली बुक घेऊन जा आणि ती बुक वाचायला चालू कर तिकडं. मिशो लागला खतुना औचार कधी कधी लग्नाला जातात किंवा कुठल्या मलिदाला किंवा कशाला, थोडा मिशनायूत घेऊन जा, लाखाचा बुक घेऊन जा. कधी कधी तासोन तास तिकडे बसून असतात आणि त्यांचा म्हणजे काय बोलतात आपला फंक्शन चालू नाही करत. एवढा तास नाही गेले फुकट त्या हिशोबाने. चला, आता विषय ममतीला ऑटोबूस ऑटोबूस आपल्या बससाठी थांबलाय किंवा ट्रेन मध्ये आहे, जा मिशनायूत घेऊन जा सोबत. किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. Şeyle adam li dabir ana rafşas bimelli musafir bilen bir şey. Yok. कधी कधी एक्झाम्पल, कधी कधी माणूस जातात त्याला बोलतात की 100 काय गोष्ट घ्यायला, तर त्यासाठी भानगड करतो असं अर्धा तास. अरे नाही, 10 केलं दे, 20 दे, 30 दे. त्यामध्ये पण थोडा डिपेंड आहे. पाय तर घे, बोल, नाही झाला निघून जा. तिथं कधी कधी 6 नाही भानगड केली पाहिजे. सर ठीक आहे, संपवून टाक त्यामध्ये त्या की आपण काय पैसेवाला नाही होत्या 5 मध्ये किंवा 10 मध्ये, किंवा तो काय, तो माणूस काय पैसेवाला नाही होणार. तर याच्यामध्ये पण तो टाइम वाचवू शकतो त्यामध्ये. जर दुकान आहे, दुकानामध्ये कधी कधी गिरायक असतात, कधी कधी गिरायक लेट येतात की ते नसतात. तर टाइम आहे, तेलीचा बुक ठेव तिकडं. चालेल की आपला लखावर ठेव साईडला, काय स्टोरा स्टडी आहे तिथं पण तो. चालेल की प्रत्येक टाइम आपण कसा सर्वात बेस्ट त्याच्यामध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. अवश्य सीमा बेनोवित यांचे जेव्हा डॅडी त्याचे एक्झाम्पल पोरांसोबत चाललाय, येस तो पोरांना पण सांगू शकतो आला खासा बोलते, कुठली स्टोरी सांग पराशरच्या बुवा. आणि हा टाइम पण तो चांगला वापर करू शकतो. कशा धोरणाने हो दिसतं केलं तो विश्वास लिहितो तो. घरी तो होता बोलले नाही तर त्याचा टाइम नाही, मला घरी मदत करायला लागते असं. टेलिफोन आहे, इंग्लिश मध्ये शिवरीम आहेत, हिब्रू मध्ये शिवरीम आहेत, मराठीमध्ये शिवरीम आहेत आपले. चालू कर, साईडला तिकडे लाव आणि त्या एका साईडला मदत कर. घरात काय मदत करायची आहे तुला, कपडे फोल्ड करायचे आहेत किंवा जेवणामध्ये मदत करायची आहे का, काय करायचे आहे तिथं पण तो हे करू शकतो. तर यश येण्याचं किती बक्षीस पहिले वन इफ नीड. जर एक्झाम्पल तो कुठला बेतकेनेस चाललाय शिवर तोराला वगैरे, ट्राय केला पाहिजे आपला टेलिफोन बंद केला पाहिजे. की सर्वात टेलिफोन हा सर्वात याचा मोठा आहे की प्रत्येकाला पण बोलतो अरे कोणी मेसेज पाठवलाय काय, की काय हे केलंय काय. आणि तिथं थोडं सांभाळून राहायला पाहिजे. तर आपण कंटिन्यू करू आपल्याला शाबार. तो आपण फक्त आठवून देऊ मागच्या शिवरमध्ये पण काय बात केली. आज मागच्या शिवरमध्ये आपण बात केली की किदूच्या पहिले ट्राय केला पाहिजे आपले सर्व लेफेम किंवा काय असेल ते काय केलं पाहिजे, झाकून ठेवलं पाहिजे. ओके ना, चांगली गोष्ट की माणूस ब्रेड उघडत होतो वगैरे, ते झाकून ठेवलं पाहिजे कधी किदूच्या पहिले. सर्वात चांगली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे
आपला जर काय आपले उगी होत म्हणजे बिस्किट वगैरे असेल पण त्याला पण मस्त आहे काय करायला ते झाकून ठेवला पाहिजे. सेट करतोय. तो त्यानंतर आपण कंटिन्यू केला आपला किदुश. आपण बोललो किदुश. कीदुसचा आपण आलाखोत चालू केलेले आता आपण बात करू कसा कीदुश केला पाहिजे आणि काय त्याचे कंडिशन आहेत कीदुश करायला. पहिली पहिली गोष्ट आपण त्या मागच्या शिवर मी थोडं आठवण दिली की ट्राय केला पाहिजे कीदुश फुल वाईनची केली पाहिजे जी वाईन 100% वाईन आहे. ओके. नाही त्यामध्ये पाणी मिळवलंय 70% 80%. ट्राय केलं पाहिजे 100% मिक्स आणावी म्हणजे आपल्या ग्रेप्सचा ज्यूस. सर्वात बेस्ट गोष्ट आहे. नसल वगैरे तर आपण बघू काय ऑप्शन आहे जे आपली स्ट्रॉंग वाईन असतं तर किती पाणी ऍड करू शकतो वगैरे. पण ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फ्लेक तुझ्या मारतो मी मग तो आता चाललंय की काय काय जण किद्दूशच्या पहिले असं ट्राय केला पाहिजे किद्दूश कोणी केली पाहिजे. घरातला जो सर्वात मोठा माणूस आहे त्यांनी जे बरोबर ब्राखा करतोय नाही तो चुकीचे वर्ड्स बोलतोय किंवा काय आज तो कशेर आहे म्हणजे त्यांनी आपला किद्दूश करू शकतो. किद्दूश उभा राहून केली पाहिजे. ते आपण बघू की असं नाही की माझं किद्दूशचं मिनिंग काय याच्यामध्ये. जसं आपण काय करतोय आपण गवाही देतोय. ओके. एक्झाम्पल माणूस कोर्टामध्ये जातो. जिथे आपण बघू कोर्टामध्ये जेव्हा त्याला गवाही द्यायची असेल त्याला काय बोलतात तिकडं ते असतं का म्हणतात, आपला गवाही द्यायचं ते लाकडाचं असं स्क्वेअर असतं तिकडे जाऊन उभा राहा आणि तिकडे गवाही काय तुला बोलायचं ते बोल. इथे आपण बघू किद्दुशमनी जसे म्हणजे आपण गवाही देतो कशाबद्दल की हशेमनी 7 दिवसामध्ये वर्ल्ड बनवला आणि 7व्या दिवशी आराम केला. यो मशिशी फुलं शमा सेवा जर त्याचा मिनिंग बघायला गेलो तर सेमच मिनिंग आहे जे मी आपण बात करतोय की हशिमनी 6 दिवसामध्ये पुरा शमाईम व्यारेत म्हणजे स्काय लँड माणसं सर्व सर्व बनवला 6 दिवसामध्ये आणि 7व्या दिवशी काय केला 7व्या दिवशी आणि त्यांनी आराम केला. सर असे आपण किदुश मिळवतो म्हणून किदुश उभा राहून केली पाहिजे. अं, असं नाही की चांगली गोष्ट आहे किदुशच्या पहिले मिझमोर दावीद बोलायला. हे आपल्या कबालात सोचच्या प्रमाणे चांगली गोष्ट आहे किदुशच्या पहिले मिझमोर दावीद. आपण इंडियन लोक मिझमोर दावीद कधी बोलतो पण हमोत्सीच्या पहिले बोलतो. पण दुसऱ्या ट्रेडिशन मध्ये काय करतात किदुशच्या पहिले बोलतात. काय काय जण दोन्ही टाइम बोलतात किदुशच्या पहिले पण बोलतात आणि आपल्या हमोत्सीच्या. का रिझन आहे की काय काय जण बोलतात की जर मी नेतीला ते टाइम केला तर मला डायरेक्टली हमोत्सी केला पाहिजे. आज मिझमो दावीद कधी केला पाहिजे व ते किदूच्या पहिले. काय काय जण मला दिसत आहे मिझमो दावीद कशासाठी बोलतोय चलय की या लेखनच्या ब्राखावरती पहिले गाणं बोलतोय आपण. काय काय जण बोलतात दिसत रे ठीक आहे. आज प्रत्येक जण आपलं काय करेल आपल्या ट्रेडिशन प्रमाणे जर किदूच्या पहिले करतात किदूच्या पहिले काय काय जण बोलतात आपला मूर्तीच्या पहिले आपल्या इंडियन ट्रेडिशन प्रमाणे. मी खरा एक्झाम्पल माझा एक्झाम्पल बोलतो मी दोन्ही टाइम करतो. काही फरक नाही पडत मिसमोड लिहितो म्हणजे अजून एक तेलिंगचा टप्पा बोलतोय. आणि हा कशाबद्दल आहे आपल्या परनासा म्हणजे माणसाला कधीच कमी नाही पडणार. लो एक्सार म्हणजे कधीच हे गोष्ट जी आहे काय म्हणतात आपला फरनसा म्हणजे घरी ब्रेड आहे तो कधी कमी नाही पडणार. मी दोन्ही टाइम बोलतो काय फरक पडतो त्यामध्ये. पण जसं कोणाला पाहिजे तसं करू शकतो. प्रमाणे असं पण ठीक आहे आणि असं पण ठीक आहे त्या हिशोबाने. मिनटं तो आज किदूश करताना पण पहिले बोललो ग्लास धुतलेला असला पाहिजे. ग्लास आपला मागच्या शिवर मध्ये बोललो विदाऊट स्टँड असला पाहिजे खाली. जो नॉर्मल आपण जसा स्टीलचा ग्लास पितो पाणी त्यामध्ये तसा ग्लास असला पाहिजे ते सर्वात बेस्ट आहे. तर त्या खाली पायाचा असेल जसा इस्रायलमध्ये आहे आपल्या ते काचेचे जाणतात ठीक आहे तो पण ठीक आहे. पण कसा पकडला पाहिजे मागच्या शिवर मध्ये आपण बोललो की माझ्या 5 बोटांच्या मध्ये जसं आपण बोललो तसा पकडला पाहिजे. ट्राय केला पाहिजे कोणीतरी मला देईल म्हणजे एक्झाम्पल जर घरी बाई असेल किंवा भाव असेल किंवा पोरगा असेल मोठा तर तो त्यांनी उचलला पाहिजे ग्लास आणि मला हातामध्ये दिला पाहिजे. जो किदूश करते त्यांनी ग्लास हातामध्ये घेतला पाहिजे राईट साईडला त्यांनी हातामध्ये घेऊन हा किदूश चालू केला पाहिजे. एका ठिकाणी किदूश मध्ये 3 ड्रॉप्स टाकतात पाण्याचे ही गोष्ट चांगलं आहे ना. मग असं आहे की वाईन याचा कलर कुठला आहे रेड. रेड म्हणजे दिन म्हणजे नाही मर्सी एवढा त्यामध्ये म्हणून त्यामध्ये आपण 3 पाण्याचे मर्सी पाणी म्हणजे काय व्हाईट आहे. ओके व्हाईट म्हणजे क्लीन आहे त्यामध्ये ते ऍड करतो का
शांती असून दे म्हणजे पीस असून दे, मेर्सी असून दे, म्हणून ते ऍडिशनल ऍड करतात. ओके, पाणी ती पण चांगली गोष्ट आहे, नाही मस्ट आहे, केली चांगली गोष्ट आहे. सगळे कवेन तो असं नाही की प्रत्येक माणसाने असं नाही की जर माणूस कुठला पापी आहे एक्झाम्पल, तर तो आपल्या जेव्हा बेतदीन होती, आपली बेतमिकदाश होता, आणि त्या माणसाला माहिती, सर्वांना माहिती आहे की तो माणूस पापी आहे. त्याला तिकडं तो कशर नव्हता तिकडं आपला एदूत म्हणजे हे करायला, गवाही द्यायला. का तू ते नाही, तू तसं पण पाप करतस, कोणाला माहिती तू खरा बोलतोस की खोटा बोलतोस, म्हणून काय करायचंय त्याचे ऐकायचे नाही. तसं आपण काय करतो इकडं, साक्षी, ओके, साक्षी त्याची साक्षी हे देतो आपण तिकडं. तर तिकडं काय करायचंय, त्याला घ्यायचे नाही आतमध्ये. म्हणजे तसाच आपण काय करतो, हाशिम बद्दल आपण साक्षीदारी देतो की हाशिमनी 6 दिवसामध्ये वर्ल्ड बनवला आणि 7व्या दिवशी त्यांनी आराम केला. इथं होऊ शकतं की आपल्यामध्ये थोडे अवेरोत आहेत, इथं आपली साक्षीदारी कोण घेणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे असेल की प्रत्येक टायमाने ज्या किदूच्या पहिले माणसाने पश्चाताप केला पाहिजे. जसं की शबात एंट्री करायच्या पहिले इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रत्येक माणसाने पश्चाताप केला पाहिजे. अरे, या हफ्त्यामध्ये जेवढी काही चुकी झाली अशी मला माफ कर वगैरे. नाही ते का की असं की जर जो ऍडिशनल सोल माणसाच्या बॉडीमध्ये एंट्री होतं, तो ते जर माणसाने पश्चाताप नसेल केला तर तो एंट्री नाही होत. म्हणते का, तो बोलता सोल बोलता अरे ऍडिशनल सोल कुठं येईल. जसं आपण एक्झाम्पल बोललो पहिल्या टायमाला पण, जसं लहान पोरगा येतो आणि बोलतो की काय, या ग्लासामध्ये मला, मम्मीला बोलतो मला हे द्या आईस्क्रीम द्या, ती मग बघते त्या ग्लासामध्ये चिकन लागलेलं आहे, तर बोलते अरे जा धुवून धुवून घेऊन ये आणि मग तुला देते. तसंच तो सोल आपल्या सोलमध्ये पण एंट्री होतं कधी, जेव्हा आपला सोल क्लीन असेल. माणूस काय बोला क्लीन कसा करू वगैरे, इनफ आहे. माणूस जेव्हा पश्चाताप करतो, मग त्या नाही या वीक मध्ये माझ्या चुक्या झाल्या, नमाज नाही बरोबर झाली, ते झाली, तिथं तो आपला इनफ आहे. ते तसंच किद्दूश मध्ये पण केला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे विचार केला पाहिजे सर्वांसाठी मी किद्दूश करतोय, सर्वांनी विचार केला पाहिजे की जो किद्दूश करतोय तो आमच्यासाठी पण किद्दूश करतोय. अशी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या किद्दूश करताना. सरी क्रिस्टोत मी कोश आहे किद्दूश शिवर मेलो लोक मग आज किती क्वांटिटी मध्ये पिला पाहिजे. आपण मागच्या शिवर मध्ये पण बात केला, जो किद्दूश करते त्यांनी मस्ट आहे 81 cc पिला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये 81, मी याच्यामध्ये पण 80 इन לפי בן איש חיי, תראה מה רשום, एक मिनिट फक्त. וכל זה בעיקר הדין, אבל מצווה מן המובחר לשתות רביעית 80 גרם בן איש חי, ככה הוא מביא גם, וכף החיים. בסדר? אז 81, 86 cc, थोडा कधी ऑल द टाइम मी थोडा जास्तीच घेतो, कधी कधी तो ग्लास उचलल्यावरती काय होऊ शकतो, पडू शकतो. בסדר? מלכתחילה מקדש לשתות בעצמו, רוב רביעית. जो קידוש करते त्यांनी ही क्वांटिटी पिली पाहिजे. पण जर तो नाही पित आहे, तो बोले नाही मला नाही पिऊ शकत वगैरे, आज कमीत कमी कोण तिकडे दुसरा मोठा माणूस असेल किंवा पोरगा जेव्हा बरमीचा झाला त्याला दिला पाहिजे. नसल तर तो बायकोला पण देऊ शकतो. समजलं? पण जेव्हा किदूश करतो, जरी मी पित नाही त्या याच्यामध्ये, तर मी पहिला टेस्ट केला पाहिजे. काय काय जण काय करतात, किदूश घेतात, स्वतःच्या ग्लासमध्ये टाकतात आणि तो ग्लास सर्वांना देतात प्यायला. नाही, जेव्हा मी किदूश करतोय तर मस्ट आहे त्या ग्लासामधून मी पिला पाहिजे. जर एक्झाम्पल बाकीची फॅमिलीज आहेत जे बाहेर नाही, तुझ्या फॅमिलीच्या घरातले यांचे ना नाही आवडत आहे कोणी टेस्ट केलेला मला पियाला देईन, इथं आपण काय करू शकतो, थोडासा वरच्यावरती टेस्ट कर की ब्राखा केले, थोडंसं टाक ग्लासमध्ये, त्या लोकांना दे, आणि तू नंतर तो क्वांटिटी जो आपण रेवीत बोललो, जो आपण मस्त आहे प्रत्येक जो किद्दूश करते त्यांनी पिल्ला पाहिजे तो पिऊ शकतो. पण जो किद्दूश करते त्यांनी मस्त आहे टेस्ट करायला. तू बोल नाही शकत अरे मी किद्दूश करतोय आणि मी टेस्ट नाही करत. नाही, ट्राय केलं पाहिजे. जो किद्दूश करते त्यांनी टेस्ट करायला. शिगम एखाद मी मिसुबी मिता म्यात इथं मिक्सवा पण आहे, प्रत्येकाने टेस्ट केला पाहिजे वाईन मध्ये. सर त्याच ग्लास मध्ये जे किदुश केलाय मी पण मग तो किदुश खरे नाही טוב, אם האישה אינה טהרה, יש להקלה בזה, טוב, זה פחות או יותר. טעויות בברכת הקידוש. אם המסובים לא שמעו בליל שבת את ברכת הבורא פרי הגפן, אלא שמעו רק את ברכת השקדישנו יוצא סימן, יסוד את טוב, त्या लोकांनी काय केला, पुरी पुरी किद्दूश नाही ऐकली. काय काय जण लांब बसलेला, अरे ऐकायला नाही आला, मला पुरी केला की नाही, पण अर्धीच ऐकली तरी पण इनफ आहे त्यांनी हे केलेला. पण मस्ट आहे प्रत्येक माणसानी
किद्दूश ऐकली पाहिजे. म्हणजे जर घर किद्दूश करतायत तिथं काय केलं पाहिजे, प्रत्येक माणसाने ऐकली पाहिजे किद्दूश. म्हणून जो किद्दूश करतोय त्यांनी थोडा साऊंड वरती केला पाहिजे. का की प्रत्येक लांब बसलेत. कधी एक्झाम्पल कधी होऊ शकते, शपथ खतान किंवा मशिदीमध्ये किंवा काय, की अर्धी माणसं ऐकत अर्धी माणसं ना ऐकत नाही. तर नाही, मी प्रत्येकाने ऐकला पाहिजे. पण जर त्यांनी अर्धा तरी ऐकला, थोडा इथं बोलतात इनफ आहे त्यामध्ये. की बिकॉज पण जर फक्त एकच ब्रख आहे बोरे पेऱ्या गेफेन, म्हणजे सकाळी, रात्री बोलला अर्धा ऐकला ठीक आहे, पण सकाळी जो आपण किदूश करतो फक्त एकच ब्रख आहे त्यामध्ये. ते बाकीचे आपण ऍडिशनल करतो, इन तशी बेशाबात अदोन ओलाम आणि हे विषामृ वगैरे, ते ऍडिशनल फक्त ऍड केलेले आहेत, पण ती ब्रखा नाहीये. फक्त ब्रखा कुठली आहे, म्हणजे एक्झाम्पल जर कुठली घरात बाई आहे आणि तिला सकाळी जेवायचं आहे, ओके, नवरा लेट येते मशिदीमधून वगैरे नाही माहिती, तिला मस्ट आहे किदूश करायला. की पहिला खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे किद्दूश केली पाहिजे तिने. ओके, मस्ट नाही, पण चांगली गोष्ट आहे तिने किद्दूश केली पाहिजे. ती बोलले अरे ना, एवढा वाचायला मला कसं जमणार नाही. तर इनफ आहे फक्त काय करायला, वाईन घे, जे आपण क्वांटिटी मध्ये बोललो, ते हातामध्ये घे आणि काय कर, बोरेपेरी गेफेन कर आणि ती किद्दूश करू शकते आणि तिला पाहिजे खाऊ शकते. जिथपर्यंत नवरा 11 वाजता येईल, 11:30 वाजता येईल. की काय काय जण बोलतात अरे आम्ही लोक घरी भुका बसलोय, नवरा येईपर्यंत किद्दूश करायला. तर ते नाही, गरज नाही त्यामध्ये. इनफ आहे. ती काय करते, फक्त किद्दूश एका टायमाला करते, ते इनफ आहे त्यासाठी. तो ते आपण बोललो इमा किद्दूश कदम शिकता निष्पा आहे. तो जर एक्झाम्पल इथं दिलाय की जर माणूस कुठला किद्दूश करायला गेला, ओके, त्याने किद्दूश केला बोरी पेला गेफेन सर्व, आणि पोरांनी काय बोला, अरे मला द्या डॅडी, मला द्या किद्दूशचा ग्लास, आणि त्याने काय केला, तो ग्लास, तो हात खेचला आणि तो ग्लास खाली पडला. बोलते अरे आता काय केला, ब्रखा केली, किद्दूश पिल्ली पाहिजे, ते सर्व खाली ओतले गेलंय. जिथं मी परत किद्दूश केली की नाही, तर मला पुरी किद्दूश करायची गरज नाही. एक्झाम्पल जर दुसरी वाईन घेऊन आले, अरे आतमध्ये एक बाटली घेऊन ये, घेऊन आले आणि त्याला बोतली, तर फक्त त्याला कुठली प्रथा करायला लागेल, बोरेपेरी आगे फेन की नवीन याईन आले, ओके. पण जर टेबलावरती अजून वाईन असेल, एक्झाम्पल मी ग्लास उचललाय आणि मी बोरेपेरी आगे फेन बोलो मेकलदेश इस्रायल आणि पियाला आलो, आणि पोराने काय केला, खेचला हातातून ग्लास आणि तो पडला. तर इथं डिपेंड आहे, जर वाईन माझी अजून असेल टेबलावरती, तर मला काय ब्रखा करायची गरज नाही अजून. पण जर नसेल, बाहेरून दुसरी बाटली घेऊन आले, फक्त एकच ब्रखा मला परत केली पाहिजे, कुठली, बोरेपेरा गेफेंट. पण मेकदेश शबात वैकुल अशमा व्यारेच, ती परत करायची गरज नाही. तो मी शिकते देशाला कोस पैसा भूषण येईल मला. एक मिनिट हं. तो इथे इथे बेमेत प्रश्न इम्पॉर्टंट विचारलाय, की जर कुठल्या माणसाने किद्दूशला ग्लास उचलला, ओके, त्यांनी किद्दूश केली बरोबर, वैकुल शमा व्यारेच वैकुल सेवा वगैरे सर्व केला. पण जेव्हा तो किद्दूश पियाला आला, त्यांनी काय बघितला, की घरातल्या माणसांनी किंवा घरातल्या कामवाल्यांनी किंवा पोरांनी चुकून त्याला काय आणलाय तिकडं, बोलते थम्सअप टाकला त्यामध्ये किंवा कोको कोला टाकला ग्लासमध्ये, आणि त्याला माहिती नाही पडला, त्याने फक्त उचलून किती चालू केली. पूर्व बोलला वैकुंठ खोलसेबा दे, आणि बोलपेऱ्या गेफेन, आणि तो जवळ करायला आला, बघते तर काय, टेस्ट करायला आला, बघते तर कोला आहे, बोलते अरे हे तर वाईन नाही. तिथं त्यांनी परत पुरी किद्दीश केली पाहिजे नाही. चला की हलाखाप्रमाणे जेव्हा पण मी कुठला मिtzवा करतो, पहिलेपासूनच तो बरोबर नव्हता, मला पुरी किद्दूश परत केली पाहिजे. म्हणजे जेव्हा परत वाईन घेऊन येतील, तिथे मला काय केलं पाहिजे, परत मला वाईन वरती पुरी एक किद्दूश केली पाहिजे, ओके. जरी चुकीने त्याला, नाही ते काला खटाचं पाणी आणला किंवा त्याला वाटलं की ती वाईन आहे रेड कलरची, तो रसना होता, नाही माहिती, एक्झाम्पल, तिथं पण त्यांनी परत किद्दूश ही केली पाहिजे. इथं पोषण किद्दूश तो नंतर खा तो, पहिले पण मला शिवरीमध्ये बोललो सगळ्या खरं.
तो आपण लाखामध्ये लिहिलं की आपण पहिले बोललो की किती क्वांटिटीमध्ये ग्लास असला पाहिजे. नाही घेतला पाहिजे जास्त एकदम मोठा ना एकदम छोटा. कमीत कमी त्यामध्ये 100 cc जरी असला पाहिजे की मी त्यामधून 81 cc किंवा 81 cc 86 cc जे मी पिऊ शकतो. इमकोस निस्दाक तो ट्राय केला पाहिजे फुल ग्लास असला पाहिजे. म्हणजे जर ग्लास तुटलेला असेल तर असुरच होती की दुष्काराला. चल. इमकोस निस्दाक प्रत्येक ग्लास घेऊ शकतो आपण किदूश करायला नाही त्यावरती आता आपण बघू की जसं आपण किदूसचा ग्लास घेतो आपला प्रत्येक ग्लास स्टीलचा किंवा काय त्यावरती मी किदूश करू शकतो. म्हणजे होऊ शकतं की माणूस कुठं अटकलाय आणि त्यांनी किदूचा ग्लास नाही आणला सोबत. बोला "अरे, कसा मी किदूचा ग्लास करू शकतो. तर मग ते प्रत्येक ग्लास स्टीलचा घे काचेचा घे कसा पाहिजे घे त्यावरती मी किदूश करू शकतो. जे एखाद पामी म्हणजे वन टाइम यूजचे असतात त्यावरती किदूश करू शकतो की नाही. राबो देसे बोलतात की जर माणूस अटकलाय आणि त्याकडे किदूसाठी दुसरा ग्लास नाही तर बोलते त्या वन टाइमचा जो ग्लास असतो एक प्लॅस्टिकचा जो आपण पितो नंतर फेकून देतो तो किंवा आपला कॉफी पियाचा ग्लास जो कागदाचा असतो तर तो पण किदूसाठी वापरू शकतो. ट्राय केला पाहिजे पहिल्यापासून चांगला क्लास असला पाहिजे. जर विसरला किंवा ते कुठल्या पिकनिकला गेले कुठं हॉटेलला आणि विसरले नाही भेटलं त्यांना तर पण आलाखाप्रमाणे प्रत्येक ग्लास वापरू शकतो. जरी मी तो ग्लासामध्ये दूध प्यायला नॉर्मल डेजला वापरतो किंवा त्यामध्ये शोको पितात चहा पितात नाही माहिती तरी पण मी त्यावरती एक किदूश केला पाहिजे. पण आपण पहिले पण बोललो होतो जे क्वांटिटी असली पाहिजे त्यामध्ये इनफ आणि तो तुटलेला नसला पाहिजे. एकात केलं यश लाखनी शिरोला असं किदूश आणि पुसत मी नियाल शिरोश खाता मी नाही पहिल्यापासून बोलूया अरे मी वन टाइम यूजचे घेईल असे राबवत असे पण बोलतात. पण जर तो अटकलाय आणि नसेल तर करू शकतो. याखीन कोस याफेले किदूश मेहद्रीन बोखरीन बकुस तो ट्राय केला पाहिजे की मिचवा आहे आपला सिल्वरचा ग्लास असलेला की जसा माणूस मिचवत ब्युटिफुल करतो तसा त्याला रिवॉर्ड पण ब्युटिफुल भेटेल. पण तो नॉर्मल ग्लास घेतोय जो खराब आहे आणि ते किदूश करते तर त्याला रिवॉर्ड पण तसाच त्याप्रमाणे भेटेल. असुर आहे म्हणजे एक्झाम्पल इथं दिलं आहे की जर एक्झाम्पल मी घरी किदूश केली ओके किदूश वगैरे केली एक्झाम्पल माझा भाव आला किंवा माझा पोरगा आला तर लेट झाला मशीदमध्ये यायला यायला ओके मी त्यांना बोललो घरातली भुके आहेत तर किदूश करून घेऊया आणि पिल्ला थोडासा वाईन राहिले त्यामध्ये ओके पण त्यामध्ये अजून ती क्वांटिटी आहे ज्यामध्ये मी इनफ आहे किदूश करायला म्हणजे आपण बोलू 81 cc ओके जे आपण बोललो तो इनफ काय करायला मला इनफ आहे किदूश करायसाठी तर त्या ग्लास होती ज्याच्यावरती मी किदूश केले एक्झाम्पल माझा पोरगा किंवा कोण घरातला फॅमिलीवाला किदूश करू शकतो की नाही मला खप्रमाणे असूर आहे ह्याचं नाही की त्याला बोलतात कोस पगुम पगुम म्हणजे जो डिफेक्टिव्ह आहे म्हणजे जो त्यावरती ब्राखा केलेली आहे मी करू नाही शकत म्हणून त्याला नवीन वाईन घेतली पाहिजे. पण जी आतमध्ये वाईन आहे त्यामध्ये ऍड करू शकतो म्हणजे जी ग्लास आहे ग्लासामध्ये वाईन राहिली थोडीशी त्यामध्ये अजून क्वांटिटी मी ऍड करतोय जास्ती क्वांटिटी ओके तर तो ग्लास परत मी वापरू शकतो आणि ती वाईन पण वापरू शकतो काय प्रॉब्लेम नाही. पण जर नसेल तर काय केलं पाहिजे एक्झाम्पल तो फुल भरलेला आहे ओके आणि तो थोडासा वाईन टाकते वरतून नाही नफे ओके थोडा क्वांटिटी मध्ये वाईन टाकली पाहिजे तर तो वापरू शकतो. एक मिनिट तो जरी ते कोणी थोडासा टेस्ट केला त्यामधून जरी एक्झाम्पल लहान पोरगा आला आणि त्यांनी टेस्ट केला वाईन मधून कितीच नाही करू शकत परत त्यामध्ये. त्यामध्ये काय केलं पाहिजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर एक्झाम्पल बोलते थोडासा वाईन राहिले तर मला कशाला फेकतो मला उद्याला होईल उद्या किदूश आहे सकाळी हवदाला आहे ती वाईन मी परत बाटली मी टाकू शकतो की नाही. तिथं असूर आहे की जर मी ती वाईन घेतोय आणि ते बाटली मी टाकतोय तसं आहे की ती पुरी बाटली तसं म्हणजे त्यावरती मी किदूश केले तशी पुरी बाटलीवरती मी किदूश नाही करू शकत. पण उलटा काय करू शकतो तो ग्लास घे त्या बाटलीमधून त्या ग्लासामध्ये ओत आणि तो पुरा काय झाला ग्लास जसा म्हणजे नवीन झालाय आणि तो नंतर परत ग्लास मी बाटलीमध्ये टाकू शकतो म्हणजे आतापासून ही वाईन मी पुरी वापरू शकतो. सध्या क्लिअर होता ओके. जो ग्लास मी टेस्ट केलेला आहे त्या सुरेखी दुष्काराला ती जर मी त्या ती ऍडिशनल जसं वाईनला 81 cc लागतो ते ऍड करू शकतोय तर मी त्या ग्लासवरती किदूश करू शकतो. पण तो ग्लास घेतलाय जो पिल्लेला आहे एंडला अर्धा राहिलाय मला कशाला फेकायला उद्याला वापरायला होईल. तो ग्लास घेतो आणि मी काय करतोय त्या बाटलीमध्ये परत टाकतोय ज्या कंडिशन मध्ये असं नाही की
हा ग्लास म्हणजे पुरी बाटली पगूम पगू म्हणजे त्याला युज नाही करू शकत किदूशला. बेस्ट गोष्ट जर त्याला वाईन वाचवायची फेकायची नाही, त्या ग्लास घे, त्यामध्ये त्या बाटलीमधून ऍड कर त्या ग्लासामध्ये, म्हणजे तो अजून क्वांटिटी वाढेल. आणि त्यानंतर काय कर, त्यानंतर आपला काय बोलतात ते वाईन परत त्या बाटलीमध्ये टाकून तो वापरू शकतो. चालेल? Yo te كان خلول بيتوقع كزومي من الدين إن ישנה אפשרות לתקן בוס שעל ידי הוספת מעט יין מן הבקבוק. טוב, ऍडिशनल करू शकतो. नाही बोललो 80 जरी मी जेवढा ऍड करीन तर म्हणजे ऍड केली पाहिजे, तो ग्लास नंतर वापरू शकतो. יין שנשאר בכוס לאחר שתה ממנו ורוצה להחזיר כוס של הקידוש שמלא שלי. तो जरी पण ऑलरेडी आपण पहिले पण याच्यामध्ये बोललो की जेव्हा माणूस किदूश करतं, ट्राय केला पाहिजे तो ग्लास पुरा भरला पाहिजे, नाही अर्धा भरेन आणि मी त्यावरती किदूश करेन. ट्राय केला पाहिजे फुल भरला पाहिजे. पण एक्झाम्पल जर त्याला वाईन नसेल किंवा एंड पर्यंत आलाय पण थोडासा राहिलाय, तिकडे असं की तो खजूर पण टाकू शकतो त्यामध्ये, की अजून वाईन थोडी वरती येईल. पण विदाऊट खजूर त्यामध्ये कमीत कमी तो क्वांटिटी पाहिजे जो आपण किदूशला बोललो ते केला पाहिजे. ओके, ते मला नाही किदूश सूर आहे माणसाला काही टेस्ट करायला किदूसच्या पहिले. म्हणजे एक्झाम्पल जर मी रात्री फ्रायडे शबातला म्हणजे फ्रायडे नाईट आपण शबात बोलतोय, तर किदूश करायच्या पहिले मला असूर आहे काही टेस्ट करायला, पाणी पण टेस्ट करायला असूर आहे. ओके, म्हणून काय करतात काही काही जण आपल्या इंडियामध्ये ट्रेडिशन होता, आता कमी झालंय थोडा, पण अजून मला आठवण आहे. काय करायचे, आपल्या मशिदीमध्ये किदूश करायचे आणि तिकडं थोडं काय होतात आपला केक वगैरे खायला द्यायचे का, की माणसं काय काय लांबून यायचे, त्याचे घरी जातील किदूश करतील. तिथं या कंडिशन मध्ये काय करायचे, मशिदीमध्ये किदूश करायचे. समजलं? तर जरी तो बोललो मी आता जेवायला बसलोय आणि आता शबात एंट्री झाला, तिथं पण ते मला काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, किदूश केली पाहिजे, नंतर मी कंटिन्यू मी जेवू शकतो. म्हणून जर कुठल्या पार्टीला असेल किंवा काय असेल आणि किदूसचा टाइम झालाय, ओके सनसेटचा टाइम म्हणजे बोलतो आपण 3 स्टारचा, तिथं माझा जे डिनर आहे, ओके काय बोलतात ते थांबवलं पाहिजे आणि नंतर किदूश केला पाहिजे. पण जर माणूस एक्झाम्पल झाला तो जेवायला बसला, तर आठवणच फ्रायडे आहे, जेवला वगैरे सर्व झाला आणि नंतर आठवण आली, अरे तो ते अरे आज तर काय बोलतात आपला शबात आहे, फ्रायडे आहे, किदूश नाही केली आपण याच्यामध्ये. सर म्हणते मी काय करू आता, किदूश कसा करू, हे करू वगैरे. तर ते मस्ट आहे, जरी माणसं जेवून झाला, झोपाच्या पहिले बेडच्या याच्या पहिले अरे किदूश नाही केली आपण, ते त्यांनी उठून काय केलं पाहिजे, किदूश केली पाहिजे, नामोची केली पाहिजे. तर तेव्हा म्हणून אם לא קידש בלילה שבין שוגג בין מזיד יקדש למחרת היום. म्हणजे जर माणूस विसरला, ओके एक्झाम्पल बोलतोय काय झाला, झोपायला गेला, सकाळी उठला आणि बोलते अरे काल रात्री तर शपथ होता, मी किदूश नाही केली. जरी आठवण होती नाही आठवण होती, काय झाला त्यांनी काय केलं पाहिजे, सकाळी उठून त्यांनी किदूश केली पाहिजे. म्हणजे कसा, तर सकाळी उठेल, नमाज वगैरे जाईल, शखारीत सेफर तोरास मुसाफ किदूश करायला येईल, तर त्यांनी सर्व किदूश जशी रात्रीची आहे उभा राहून जसं केली तशीच त्यांनी केली पाहिजे. फक्त जो स्टार्टचा पोर्शन आहे वैखुल शमा व्यारेच तो नाही बोलत. ओके, किती रात्रीचा टाइम आहे, वैखुल शमा व्यारेच कधी संपला, अश्विनचा दिवस बनवायचा 6व्या दिवशी आणि आपण 7व्या दिवशी एंट्री केला. आता तर शब्दात एंट्री झाली आतमध्ये आपण पुरा, म्हणून फक्त काय करतो, सर्व जसं किद्दूशला आपण शब्दातला करतो तसंच केला पाहिजे उभा राहून. फक्त जो स्टार्टचा पोर्शन आहे योम शिशी वैखुल शमा व्यारेच वैखुल सेबाम, तो कट केला पाहिजे. ओके, तर हे आतापर्यंत होता. तर ज्याच्याकडं किदूश नाहीये, ओके जरी आपण बोलतो पुरा दिवस आपण किदूशचा म्हणजे सकाळी दुपारी तर आठवण आली त्यांनी किदूश जसं रात्री आहे तशी केली पाहिजे, की मस्ट आहे हा किदूश जो आहे, जसं आपण हफ्त्याला बोलतो तर 3 दिवसापर्यंत हफ्त्याला करायला देतात, जर त्या नसेल तर विसरला किंवा काय त्याकडे 3 दिवस आहे हफ्त्याला करायला. तिथंच या कंडिशन मध्ये पण सेमच आहे, की काय केलं पाहिजे,
किदूष केला पाहिजे त्यामध्ये. तर एक मिनिट हा. तो मिशो एनलो याईन. इथं आपण बघू कंडिशन मध्ये कोणच्याकडे वाईन नाहीये. ओके, आज आपण मागच्या शिवरीमध्ये पण मी एक्सपेरिमेंट केला. जर माणसाला वाईन नाही भेटली किंवा काय, ग्रेप्स ग्रेप्स घेऊ शकतो बाहेर. घे का मिक्सर मध्ये त्याला हे कर, त्याचा ज्यूस काढ. तो ज्यूस आपल्या ग्लासामध्ये टाक, त्याची बरखा बोरे पिरा घे फेन. ते जे नॉर्मली आपले ग्रेप ज्यूसचे जे बाटल्या विकतात, एक्झाम्पल ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, त्यामध्ये वाईन हा म्हणजे ग्रेप्सचा 1% असेल त्यामध्ये, फक्त टेस्टसाठी आणि यासाठी असतात. पण बाकी सर्व पाणी असतं आणि काय म्हणतात आपला शुगर असतं. त्या- ते नाही वापरू शकत आपण किदूशला. किदूश मध्ये आपण पहिले बोलू 100% वाईन पाहिजे. ओके, थोडासा त्यामध्ये ऍड करू शकतो. कमीत कमी 51% बोलतात त्यामध्ये वाईन पाहिजे. पण एक्झाम्पल जर तो ग्रेप्सचा ज्यूस आणतोय, तर इथं 100% तो ग्रेप्सचा ज्यूस वापरू शकतो. एक्झाम्पल ग्रेप्स घेऊन ये, त्यांना त्याचा ज्यूस काढ आणि वाईन कर, आपला त्यावरती किदूश कर. एक्झाम्पल तो काय करू शकतो, सर्वात गम झाड नाही आहे तर फ्रीज मध्ये भरू शकतो तो ड्रिंक्स. ते बाटली घे किंवा क्यूब्स बनव आणि ते ज्यूसचा बर्फ बनवून ठेव. म्हणजे जेव्हा पण तुला गरज लागेल ती बर्फ बाहेर काढ, तो पिघवून आपला ग्रेप ज्यूस होईल आणि तेव्हा ते किदूश करू शकतो. सर, तो मिशो आणलो की यायला की दूष. आता हे पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपले काय होतात, ती मुख्य म्हणजे मनुके वापरतात. काय काय जण 3 दिवस ठेवतात आणि त्याला शिजवतात. तर इथं थोडा सांभाळून झाला पाहिजे, की कधी कधी याच्यामध्ये जास्ती पाणी ऍड करतात. त्याचा टेस्ट ऑलमोस्ट तसं असतं, पाण्यासारखं असतं. ओके, थोडा सांभाळून राहिला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये. नाही जास्ती केलं पाहिजे तर सर्वात चांगली गोष्ट. आपण माणसं घाबरतात रे, किती पैसे किती येते, पण ते माणसांनी घाबरलं नाही पाहिजे ऑल द टाइम. जर एक्झाम्पल असं आहे एक मिनिट, की जेवढा माणूस खर्च करतो शब्दासाठी, हशीम त्याला परत देतो. आणि इथं आपल्याला कुठंच घाबरासाठी गोष्ट नाहीये इकडं. हशीमने आपल्याला प्रॉमिस केलाय की जे प्रत्येक गोष्ट माणूस काय करतोय, आपलं खर्च करतोय कशासाठी, आपल्या शब्दासाठी, मिtzvot साठी. हशीम बोलते मी तुझ्या त्या अजून 3 टाइम्स त्याला देईन बोलते. मग ते घाबरू नको. जे माझ्यासाठी मिtzvot साठी खर्च करतोय, तो ते हशीम मी तुला बोलते की मी तुला परत आणून देईन. इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की काय केलं पाहिजे, प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे की मिtzvot, तोरा, त्याला गरज आहेत फिलिम, चिचित, शबातला कोंबडी घ्यायचे विकत. नाही कंजूसगिरी केलं पाहिजे, की हशीमनी आपल्याला प्रॉमिस केलंय. आणि जो हशीमवरती बिलीव्ह करतोय, तर त्याला कधी ही गोष्टींची कमी पडणार नाही. सर, जसं पुढच्या शिवमध्ये आपण बघू कसा किदूश विदाऊट वाईन. आपण बघू, थोडं लॉंग प्रोसिजर आहे. तो ब्रेड घेतोय त्या ते हात ठेवून कसा किदूश केला पाहिजे. ओके, आपण ते पुढच्या शिवरमध्ये तर लॉंग आहे, आपण इनफ नाही होणार इकडे 2 मिनिटं. आज इथं आपण बघू आपला योसेफ मुकरी शबाद सर्वांना ते एक्झाम्पल बोलतो की माणूस कधी कधी घाबरतो आपले खर्च किती होते काय होते. पण जेव्हा माणूस एक्झाम्पल बघायला गेलो, माणूस सोफा घेते 20,000चा, 40,000चा, 1 लाखचा, आणि शपथसाठी मच्छी घ्यायला, वाईन घ्यायला तो इकडे तिकडे बघते. मग ते आश्चर्य होते. हा सोपा आहे, तो किती वर्षानंतर फेकले जाईल. पण हा जो मिचवा केलाय, तो तुझ्यासोबत लॉंग लॉंग लाईफ म्हणजे ऑल द टाइम तुझ्यासोबत, तुझ्यावरती सिक्युरिटी पण करेल आणि तुझ्यावरती पुढच्या वर्ल्ड मध्ये पण तुला घेऊन जाईल. असं नाही की योसेफ मुकरी शबत चाललंय की योसेफ मुकरी शबत काय होता, म्हणजे त्याला असं नाव पण का दिलं असं नाही की तो ऑल द टाइम माणसाने ऐकला पण असेल स्टोरी. तो प्रत्येक टायमाला शबातला मच्छी घेऊन येतात चांगली. आणि असं नाही की काय करायचा, प्रत्येक टायमाला तो जेव्हा अं, अं, मच्छी आपल्या बाजारामध्ये सर्वात चांगली मच्छी बघायचा, तो शबातला घेऊन यायचा. तो गरीब माणूस होता. त्याच्या बाजूला एक नॉन ज्यूश माणूस होता. आणि त्याला काय होता, त्याकडे लय पैसे होते. पण त्याला आवडायचा नाही ज्यूश माणूस साईडचा. तो एक दिवशी काय बघतं स्वप्नामध्ये, त्याचा सर्व प्रॉपर्टी कोणला जाणार आहे, योसेफ मुकरी शबातला. तर तो घाबरतो होता, त्याला तो बिलीव्ह करायचा स्वप्नांमध्ये. तो घाबरतं आणि काय करतं, तो बोलतो अरे मी काय करतो, सर्व माझी गोष्टी विकतो आणि त्याचा एक डायमंड बनवतो चांगला.
तो डायमंड माझ्याकडे ऑल द टाइम असेल म्हणजे कोण माझ्यापासून हे पैसे आहे तो काय करतो, डायमंड कुठे ठेवतो, त्या टोपीमध्ये ठेवतं, अडकवून. एक दिवशी तो ब्रिजवरती जात असतो, आणि तेव्हा काय जातं, त्या ब्रिजवरती मोठी हवा येतं, आणि काय करतं, ती हवा येते आणि त्याची टोपी उडून कुठं पडतं, समुद्रामध्ये. पण तो समुद्रामध्ये तो घाबरता, अरे माझा इथे पैसे गेले गेले, रडत रडत घरी जातो. पण त्या समुद्रामध्ये काय होतं, तो डायमंड खाली पडतो समुद्रामध्ये, आणि कोण खातं, एक मोठी मच्छी तिकडं. पण ती मोठी मच्छी कोणच्या हाताला लागतं, ते तिकडच्या गावातलं आहे का, ते फिशिंग करत असतं त्यांच्या हाताला लागतं. कधी असतं, फ्रायडेला. सर्वजण बोलू लागतात, अरे फ्रायडेचे 12:30 वाजले, आपलं मार्केट बंद झालंय, ही मच्छी एवढी मोठी, आपल्याकडे फ्रीज नाही, काय नाही, मग ते काय करू शकतो या मोठ्या मच्छीचा. ते बोलते, एक बोलते कापू नको, एक बोलते ज्यूइश वेडा माणूस आहे बोलते. तो काय करतं, प्रत्येक गोष्टी जी मच्छी जी मोठी चांगली असेल, तो त्यांच्या शबातला तो खायला घेऊन जातो. ते लोक काय करतात, ती मच्छी घेतात आणि त्या दरवाजे ठोकतात 1 वाजता. शबात आता 4 वाजता 5 वाजता एंट्री होणार आहे. तो बोलते, अरे योसेफ, तुझ्यासाठी आम्ही मच्छी आणली शबातसाठी चांगली. तो बोलते, अरे शबातसाठी आणले म्हणजे मला ही वापरली पाहिजे. बायको बोलते, अरे काय आताच तर जेवण बनवलं आणि मच्छी बनवलं, काय करू. तो ते घाबरू नको, ती मच्छी शबातसाठी आहे, काय नाही, आपण हशीमसाठी करतोय. आणि तुला काय करतात, जेव्हा ती मच्छी खोलतात, त्या पोटामधून काय निघतं, तो आपला डायमंड निघतं, जो बाजूला येत असतं. ते लोक ते विकतात, आणि असं नाही की त्यापासून ते लोक पैसेवाले होतात. आणि इथं आपण बघू की प्रत्येक माणूस जो मिtzvot साठी धावतो, शपथसाठी धावतो, त्याला की हशीम त्याला कधीच त्यापासून गरीब नाही बनवणार, त्या मिtzvot पासून, किंवा तो खर्च केला त्यापासून. आज मिtzvah आहे तर तशी प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे, बरोबर वाईन आणली पाहिजे, कॅन्डल लाईटला बरोबर खर्च केला पाहिजे, चांगली कॅन्डल घेतली पाहिजे, शबाचे जे भाऊ हशीम चांगल्या फ्रुट्स हे तेच आणलं पाहिजे, का की प्रत्येक गोष्टी जी माणूस खर्च करतोय शबातसाठी, असं नाही की हशीम त्याला परत देईल. आज वेदा हशीम सर्वांना शबात शालोम. आपण पुढच्या वीक मध्ये भेटू, आणि त्याला कंटिन्यू करू आपल्या आलाखोत शबातचे. एक मिनिट Jazakum फक्त. barak Mudahan. जजाकू बरूक, एक मिनिट फक्त, एक गोष्ट सांगायची होती. तो पुढच्या वीकला बात करू आपण, रोज स्वदेश किसले आपल्याकडे टाइम आहे त्यासाठी, प्रॉब्लेम नाही. दिसत सर्वांना शबात शालोम, आणि पुढच्या वीक मध्ये आपण थोडे आलाखोत रोज स्वदेशी पण बात करू. तुझा تضرب باشا بس Shabbat سلام. shalom. Toda शबात rabba.